नमस्कार मंडळी, मी सविता पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि तुलसी विवाहाचा शेवटचा दिवस आहे। तर आज ही आपलं दुहेरी संगम म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही, कारण आज दोन मुहूर्त एकत्र आपण साजरे करत आहोत, त्रिपुरारी पौर्णिमा आणि तुलसी विवाहाचा। ज्यांना काही तुलसी विवाह अगोदर बार्शीपासून लावतात पण त्या दिवसात काही अडचणी असतील तर हा शेवटचा दिवस सुद्धा त्यांच्यासाठी एक उत्तम संधी असते। आणि आज आपण आम्हाला सुद्धा काही थोडे प्रॉब्लेम होते, त्यामुळे आता आज आम्ही तुलसी विवाह त्रिपुरारी पौर्णिमे दिवशीच लावत आहोत। आणि आज पौर्णिमा असल्यामुळे बघा ज्योतिबाची ड्युटी सुद्धा पाजळून घेत आहे। आणि आज त्रिपुरारी पौर्णिमेचं सुद्धा विशेष आणि खास महत्त्व आहे, ते तुम्हाला मी थोडक्यात सांगत आहे। पहिल्यांदा हे तुलसी विवाहासाठी मी साहित्य जे आणलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे। तर तुलसी विवाहासाठी लागणारे बांगड्या, बोरं, चिंचा, आवळे हे सर्व तुलसीला प्रिय आहे आणि हे सर्व मी आणलेलं आहे। हे तुळशीच्या विवाहासाठी हे निसर्गातूनच आपल्याला दरवर्षी आवळे, बोरं, चिंचा हे मिळत असतात आणि ते तुलसी मातेला खूप प्रिय आहे। आणि तिचं सौभाग्याचं लेणं, बांगड्या, चोडा आणि जे इतर काही साहित्य, ओटीचं साहित्य आहे ते सर्व मी घेतलेलं आहे। आता हार, फुलं, गजरे सर्व मी घेऊन आलेले आहे। आता हे तुम्हाला तुलसी विवाहाची माझी तयारी तर दिसत आहे। त्यासाठी आता प्रसादासाठी मिठाई सुद्धा मी घेऊन आलेली आहे, कारण दिवाळीची मिठाई एवढी 15 दिवस राहत नाही आपल्याकडे, त्यामुळे आज फ्रेश आणि ताजी मिठाई आणलेली आहे। आता ही तुलसी विवाहाची बघा पूर्ण तयारी माझी झालेली आहे। आणि तुलसी विवाहाचा थोडक्यात मी एक महत्त्वाचा अर्थ मी सांगत आहे। तुलसी विवाह हा कार्तिक महिन्याच्या शुक्ल एकादशीला म्हणजेच देवउठणी एकादशीपासून आपण साजरा करत असतो। या दिवशी तुलसीचे पवित्र वनस्पतीचे श्री विष्णूचा अवतार श्री शालिग्रामशी विवाह लावला जातो। असा समज आहे की या दिवसानंतर देव झोपेतून जागे होतात आणि लग्न समारंभ, शुभ कार्य, आपले घरातील प्रत्येक शुभ कार्य याच्यानंतर आपले सुरू होतात। आणि त्यामुळेच आपण तुलसी मातेच्या लग्नासाठी आपण बघा अशी कुंडी मस्तपैकी रंगवून घेत असतो आणि आजूबाजूची स्वच्छता करून रांगोळ्या, दिवे, आजूबाजूची शोभा वाढवण्यासाठी आपण इतर साफसफाई करून बघा तुलसी मातेची शोभा वाढवत असतो। अगरबत्ती, फूल, धूप, दीप सर्व तुलसी मातेला अर्पण करून आपण शालिग्राम तुलसी मातेमध्ये ठेवून आपण लग्नाची तयारी करत असतो। आणि तुलसी मातेची आपण विधिवत पूजा करून आरती, मंगलाष्टिका घेऊन तुलसी विवाह साजरा करत असतो। आणि तुलसी विवाहाचा मला एक थोडक्यात अर्थ मला जसं समजतं तसा मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला। तुलसी विवाह हा आपल्या श्रद्धा आणि निसर्गाचा संगम आहे, हे सर्वांना माहिती आहे। तुलसी म्हणजे शुद्धता, निष्ठा आणि एक भक्तीचे प्रतीक आहे। हा सण आपल्याला असं सांगतो की निसर्ग आणि देव यांचे मिलन हेच जीवनाचे सौंदर्य आहे। हे आपल्याला शालिग्राम आणि तुलसी विवाहाच्या ह्याच्यातून आपल्याला दिसून येतं। तर मंडळी, तुलसी विवाह हा फक्त एक पूजा नसून संस्कृतीचा, परंपरेचा आणि भक्तीचा सुद्धा उत्सव आहे। तुम्ही तुमच्या घरी तुलसी विवाह कसा करता तेही मला थोडक्यात कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। शालिग्राम थोडा मोठा असल्यामुळं, कुंडी छोटी असल्यामुळं थोडा बसायला प्रॉब्लेम करतोय, तरी मी ॲडजस्ट करून तसं बसवण्याचा प्रयत्न करत आहे त्याला। आता हे बसवून झाल्यानंतर बघा आम्ही विधिवत अशा मंगलाष्टिका घेऊन तुलसी विवाह संपन्न करत आहोत। तुलसी विवाहाच्या अक्षता आणि फुलं सर्वांना आता वाटून घ्यायचे आहे। तुलसी विवाहाला सुद्धा हार, फुलं आणलेले आहेत, ते आता विवाहासाठी आणलेले हे हार, फुलं सगळं तुलसी मातेला अर्पण करून घेत आहे। आता तुलसी मातेचे इथं कपडा वगैरे बांधण्यासाठी मला जागा खूप कमी आहे, त्यामुळे मी बांधू शकत नाही आहे, त्यामुळं खालीच मी साईडला ठेवलेलं आहे। आता इथं गॅलरीमध्ये छोटीशी जागेत सर्व मांडणी करणं शक्य नाही, त्यामुळे मी खाली ठेवून दिलेलं आहे ते। असा हा छोटासा आमचा तुलसी विवाह सोहळा सुरू आहे। ऊसाचे 2 मंडप दिलेले आहेत, दोन्ही बाजूला ऊस उभे करून असे वरती त्याला बांधून घेतलेला आहे आम्ही। तसं तर आजूबाजूला खूप माझ्या झाडं वगैरे आहेत, त्यामुळं अगदी निसर्गाच्या सानिध्यात हा विवाह सोहळा पार पडत आहे असं वाटत आहे। आणि खूप छान असं संध्याकाळचा गोरस मुहूर्ताचा तुलसी विवाह सोहळा खूप छान वाटतो आणि याच्यातून आपल्याला खरंच पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात। आता त्रिपुरारी पौर्णिमेबद्दल सुद्धा थोडक्यात मी तुम्हाला सांगावंसं वाटतंय मला। त्रिपुरारा या
एक छोटीशी त्याची स्टोरी आहे. मला माझ्या ज्ञानात जेवढी भर पडेल तेवढी मी माझ्या व्हिडिओमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. ही मला स्वामींच्या मठात मिळालेली स्टोरी आहे. त्रिपुरार या दैत्याने ब्रह्मदेवाची आराधना करून त्यास संतुष्ट करून घेतले होते. मध्यंतरी इतर देवांनी त्याच्या आराधनेत विघ्न आणण्यासाठी पुष्कळ खटाटोप केला होता, परंतु तो सर्व व्यर्थ गेला होता. इतक्यात ब्रह्मदेव वर देण्यास तयार झाले. तेव्हा त्रिपुराने मला अमरत्व प्राप्त व्हावे असा वर मागितला. वर मिळाल्यामुळे त्याने सर्व देवास सतावून सोडले. प्रत्यक्ष भगवान विष्णूंनाही त्रिपुराला प्रतिकार करता आला नाही. शेवटी भगवान शंकराने 3 दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेस त्रिपुराचा वध करून देवाचे गेलेले वैभव परत मिळवून दिले. आपले गेलेले वैभव परत मिळालेले पाहून सर्व देवास आनंद झाला व त्यांनी भगवान शंकराचे आभार व स्तुती म्हणून दीपोत्सव साजरा केला. म्हणून याला देव दीपावली असेही म्हणतात. देवाप्रमाणे आपल्याही जीवनात अनिष्टता निवारण होऊन आपल्या सर्व जीवनात आनंद निर्माण व्हावा, दिव्यांचा प्रकाश हृदयात पसरावा म्हणून हा दिवस दरवर्षी भगवान शंकराच्या मंदिरात आपण 365 वाती किंवा 750 वाती जाळून साजरा करतो, दिवे लावून साजरा करतो. या वाती म्हणजेच त्रिपुराच्या वाती होय. तसेच या दिवशी भगवान शिवशंकराला अभिषेक घालून या वाती जळाल्यावर त्या वातींची राख आपण काय करतो तर भस्म म्हणून शंकराच्या पिंडीला ती राख लावत असतो. या पिंडीला राख लावून शिवाला, कारण भस्म प्रिय आहे म्हणून ह्या राखेचा भस्म म्हणून आपण उपयोग करत असतो. ही माझी छोटीशी कथा तुम्हाला, त्रिपुरारी पौर्णिमेची कथा तुम्हाला कशी वाटली तेही मला थोडक्यात कमेंट करून सांगा. आणि या त्रिपुरारी पौर्णिमा हे नाव कसं पडलं हे मी माझ्या पद्धतीने तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि बघा, अशा पद्धतीने आमचा तुलसी विवाह सोहळा आणि त्रिपुरारी पौर्णिमा ही दोन्ही सण एकत्र साजरे झालेले आहेत. तुम्हालाही माझा व्हिडिओ आजचा कसा वाटला तेही मला थोडक्यात कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही लोक पूर्ण व्हिडिओ पाहत राहा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर जे माझ्या ज्ञानात आहे ते तुमच्यासुद्धा ज्ञानात थोडीशी भर पडेल. आणि तुमच्याकडे जे ज्ञान आहे तेही मला कमेंट करून मला नक्की सांगत राहा. आणि असेच आमचे व्हिडिओ पूर्ण पाहत राहा. आणि अशा ह्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मी आता निरोप घेत आहे. आणि अशा पद्धतीने आमचा तुलसी विवाह हा सोहळा आता पार होत आहे. बघा, आता तुलसी विवाहात आम्ही फुलं अक्षता वाहून पूर्ण हा तुलसी विवाहाचा सोहळा आमचा संपन्न होत आलेला आहे. तुमच्याकडे गुरुजी येऊन करत असतील तरी 5 मंगलाष्टिका घेत राहा, किंवा आजकाल मोबाईलवरती किंवा आमच्याकडे पुस्तक आहे मंगलाष्टिकेचं, त्या पद्धतीने आम्ही पुस्तकातल्या पाहून 5 मंगलाष्टिका दरवर्षी म्हणत असतो. आणि यामध्ये मुलांना सुद्धा सहभागी करून घेतो. आजूबाजूच्या लोकांना सुद्धा वेळ असेल तर येतात कधी. आज जास्त शेजारच्यांना म्हणजे आमच्या खालच्या लोकांना वगैरे वेळ नव्हता, त्यामुळे आता आम्ही घरचे 4 लोक आता विवाह करून घेत आहे. कारण युवराज सुद्धा आता क्लासला गेलेला आहे. बघा, आता ही दिव्यांची पौर्णिमा असल्यामुळे बघा, ही अशी दिव्यांची आरास सुद्धा आम्ही लावून घेतलेली आहे. आणि अशी या दिव्यांमधून सुद्धा एक प्रकाश आपल्याला खूप छान असा चमक दाखवत असतो आणि आपल्या घराची शोभा उजळवत असतो. आणि नेहमीच आपल्या घराच्या पुढं म्हणतात ना, दिवा लावला पाहिजे, तसाच आपला तुळशीमध्ये सुद्धा असतोच सर्वांचा दिवा. आता ही आमची तुळशी विवाहाची सर्व प्रोसेस पूर्ण होत आलेली आहे. आणि संध्याकाळच्या ह्या गोरस मुहूर्तामधला हा तुलसी विवाह सोहळा खूप छान आणि सुंदर दिसतो. आणि असा हा निसर्गातला तुलसी विवाह आपल्याला खूप काही आपल्याला आनंद देऊन जातो.